अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात अंकुराचे होता रोप होई रोप त्याचे झाड मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात सासूबाई पोस्टमन इकडेच येतोय. आज नक्की यांचं पत्र असणार. अगं तो राणचा इकडे कशाची? गेले 1.5-2 महिने तू पत्राची वाट बघतेस, मी ही वाट बघते. तो पोस्टमन येतो, पण पत्र कुणाचे असते? त्या मेल्या मामण्याचे. नाही हो सासूबाई, आज सकाळपासून माझा डावाडोळा लावतोय. आज नक्की त्यांचं पत्र येणार. आज नक्की त्यांचे पत्र येणार. अगो माझा दाम्या तिकडे आफ्रिकेत लढाई करत बसेल का पत्रे खरेदीत बसेल? म्हणे आज नक्की त्यांचे पत्र येणार. राधा, दामोदरांचं पत्र आलंय. पोस्टाचं तिकीट काय सुरेख आहे. राजे मी तुला सांगत नव्हते आज माझ्या दामूचे पत्र नक्की येणार म्हणून. दंगा मस्ती करू नकोस, पत्र फाटेल. एक गोटे काढले बोलू. एक गोटे पत्र दे रे. घे ना. अशी भांडतेस काय? माझा गोट्या मला देऊ. हो घ्या घ्या. अरे गोट्या, हे गोट्या, अरे पकड गोट्याला, पकड गोट्या, गोट्या, गोट्या. एक गोटे थांब ना रे. गोट्या, गोट्या दे रे पत्र. गोट्या. अरे माझ्या लाडक्या दे रे बाबा, दे माझ्या लेकाचे पत्र दे रे. दाम्या गोट्या मला शाळा रे तो. गोट्या गोट्या दे दे दे. हा दे बघ दिले दो दिले दो. अरे गोटे दे. गोट्या, गोटे धावू नको रे. माझ्या लाडक्या राजे, अगो कुठे गेला होतो? दिसत नाही. माई मला पत्र परत दे. माई तू आमच्या मध्ये येऊ नकोस. मला पत्र परत दे. माझ्या माहित नाही मला. इकडे मला पत्र दे. अरे गडबड करू नको रे बाबा. अगो नमिवले गो या पोराने आमची. राजा आले गो मी. कशाला दिला तिला? सोडते पत्र. हे बघ गोट्या, दुसऱ्यांची पत्र वाचू नये. का? मी सांगते म्हणून. झालं काही झालं की तुझं आपलं एकच पालुपत. मी सांगते म्हणून. अगं मी दुसऱ्यांची पत्र नुसती वाचतच नाही, पण त्यांना लिहून पण देतो. परवा नाही का मी सीता काकूंना पत्र लिहून दिलं होतं इंग्रजी. अरे पण राधेला लिहिता वाचता येतं. म्हणून काय झालं? नवऱ्या बायकोंची पत्र आपण वाचायची नसतात. पण मागे दादांनी तुला पुण्याहून पाठवलेलं पत्र मीच नाही का वाचलं होतं? तुला वाचता येत असून नवऱ्यानं बायकोलाच पाठवलेलं पत्र होतं ना ते. तुला काही समजावून सांगणं म्हणजे तोंडची वाफ दबडणं नुसतं. मोठा झालास की कळेल. झालं. तुम्ही मोठी माणसं उत्तर देता आलं नाही ना तर झालं. तू मोठा झालास की कळेल तुला. आता मी काय लहान राहिलोय? मोठा झालास की कळेल. झालं. गेली असून उत्तर देता आलं नाही ना म्हणून. अगो बघतच काय बसलीस? वाच आता ते पत्र. वाचू?
आता अगो वाचल्याशिवाय त्याची खुशाली कशी कळणार? वाच वाच. हा प्रिय तीर्थरूप आईस, हा तुम्हालाच पत्र लिहिलंय. मलाच वाच वाच. शिरसाष्टांग नमस्कार. हा. मी इथे सुखरूप पोचलो. बरे झाले गो बाई. लढाईच्या भाऊगर्दीत असल्यामुळे पत्र लिहायला जमलं नाही. आता तूच सांग कसे जमेल. पण तुझी खूप आठवण आली. माझी आठवण. बरे माझी आठवण. हा वाच. अं, अगो वाच. हो. वाचतेस ना? पत्राद्वारे आनंदाची बातमी कळली. खूप आनंद झाला. बोला बाडी, म्हणजे तू लिहिली होतेस होय सगळे पत्र? हो. बरे केलेस हो, बरे केलेस. वाच पुढे. राधेची तू काळजी घेतच असशील. मग माझ्या गुणाच्या पोरीची घेणारच काळजी मी. बाकी सर्व ठीक. हा. रजा मिळाली की येईनच. हे बघ, त्याला सांग म्हणावे लवकर ये म्हणून. तुझा दामू. माझा? बरे बरे बरे. माझा दामू, माझा दामू. अगो पण मी म्हणते, हा कागद एवढा लांब, हा, आणि त्यातला मजकूर कसा ग एवढासा? नाही म्हणजे आहे मोठं हा कागद, हा पण खूप खोडाखोड केले त्याने हा. आणि लांब लांब लिहिलंय खूप. असे होय. बरे बरे बरे. असू दे. वाच वाच वाच. हा, तूच वाच. येते मी. हा, इकडे जाते. झालं का पत्र वाचून? राधे, फारच पुढेच चाललाय तुम्ही. मुळीच चांगला नाही. नाही नाही नाही. वा, आता या तर खरं, मग बघते. अशी बोलते. कशाला असते? श, विडबिड लागला काय? तू हो, मीच. अशी काय करत होतीस? ये ना, ये. काय ग, तू कोणाशी बोलत होतीस? मी हम्म, केव्हा, कुणाशी? तू हसत क्या होतीस, लाजत क्या होतीस? राधा, तू शुद्धीवर आहेस ना? का तुला झपाटलंय कोणीतरी? कुठ्या? हम्म, खरंच शुद्धीवर नाहीये. असं? मग बोलू का त्या मांत्रिकाला? चांगलं लिंबाच्या डाळीनं भूत उतरवेल. तसं नाही रे, मग मला झपाटलंय का लबाडानं. लबाड? कोण आहे? कुठे? आहे ना, पण तो डोळ्याने नाही दिसत. हो? म्हणजे मला दिसतो, मला कळतो सुद्धा. तुला दिसतो?
मला मला कोणी दिसत नाही. राधा, तुला वेट बीट लागलं नाही ना? लागलं नाही हो. पण लागेल. म्हणजे घोट्या, हा तुला पाडे ना हा चिंचा मागतोय आणि त्या दिल्या नाही तर काय? तर माझी धडगत नाही म्हणतो. हम्म, घोट्या, त्या चिंचा आणून देशील? आणून देतो ना. पण तू लफड कोण? सांगितलं ना तुला, तू दिसत नाही म्हणून. हे गोट्या, आणून देणारे चिंचा. आणतो. ए पण कोणाला सांगू नकोस हं, मी चिंचा मागितल्या म्हणून. का? नको रे. बर. गोट्या, इकडे ये बघू आधी. आलो चालत. आधी इकडे ये. पण नाही. मी इकडे ये म्हणते ना. इकडे ये. कुठे गेला होतास रे? नाही नाही, पांडूकडे, मधूकडे. पांडूकडे काय, मधूकडे काय, नक्की कुठे गेला होतास? मधूकडे. आणि आता कुठे निघालाय? मधूकडे. गेला होतास मधूकडे, निघालायस मधूकडे. नाही नाही नाही, पांडूकडे. हातात काय तुझ्या? काही नाही. आणि त्या? त्या हातात हा? काही नाही. अरे बा, एवढं घाबरायला काय झालं? मी घाबरतोय? हा? दादा आले वाटतं. अगं बाई, आज ही गोट्या, ये ना लवकर. मी ह्याला चिंचा. ये ना लवकर. ये ना. मी ह्याला चिंचा अवघड रान पालतं घातलं. म्हणजे नाही मी ह्याला चिंचा. तुला काय वाटतं? हे सांग ना रे. तूच सांग. हे गोट्या, अशी माझी थट्टा करू नकोस हा. नाही तर मी रडेन. रडू नकोस. अवघड रान पालतं पुन्हा घातलं. पुन्हा तेच तेच सांगू नको. पुढे काय झालं? मला चिंचा मिळाल्या. गोट्या, तू किती चांगला आहेस. लाडात येऊ नकोस. मी तुला या चिंचा आशा देणार नाही. म्हणजे मी तुला या चिंचा दे. ओरडू नकोस. मी तुला या चिंचा देईन, पण तू मला ते पत्र वाचायला दे. गोट्या, असं काय रे करतो? हे पत्र माझं खाजगी आहे ना. मैत्रीत खाजगी काही नसतं. मी तुझा मित्र आहे ना. हो. त्यामुळे आपली प्रत्येक गोष्ट एक दुसऱ्याला कळायला हवी. अरे पण ते सर्वस्व माझ्या एकटीच आहे, खाजगी. हे बघ, सर्वस्वी जे माझं ते तुझं. त्यामुळे सर्वस्वी जे जे तुझं ते ते माझं. सर्वस्वी. तू तुझा हट्ट सोडायचा नाहीस. हम्म. ठीक आहे, मी तुला देते पत्र. पण माझी शपथ आहे, हा वरचा आणि खालचा मजकूर मात्र तू वाचायचा नाही. ठीक आहे. आणि कोणाला सांगायचं पण नाही. झालं. चिंचा कुणाला सांगायचं नाही. पत्रातलं मजकूर कुणाला सांगायचं नाही. चाललंय काय तुझं? ते तुला लग्न झाल्यावर समजेल. कोणाचं लग्न? तुझ्या बायकोचे. बापरे, तोवर इतके दिवस मी अडाणीच राहायचं. हो. घे, दे. घे.
दामूला पत्रात काय महिना लिहायचा असतो हे सुद्धा कळत नाही. आलं का पत्र वाचून? हा चिंचा कशा आहेत? मला काय कळलं नाही बुवा पत्र. सगळं गुड गुड आहे. गूढ कसं आलंय त्यात? सगळंच तर स्पष्ट आहे. गुड नाही तर काय? म्हणे तुला बाळ होणार आहे. तुला काय बाळ होणार आहे? आणि मुळात बाळ होणार म्हणजे तरी काय? बाळेटच आहेस. अरे बाळ होणार म्हणजे मी आता आई होणार आहे. आई होणार? मुलाची? होणार आहे बाळाची. आणि ते कुठून येणार? देवाच्या घरून. देवाचं घर. म्हणजे परत नाही का आलं गुड? देव काय पोस्टानं पाठवणार आहे बाळ? तसं नाही रे. मग इकडे ये. अरे जसं मातीतून अंकुर फुटतं ना तसं. तू काय माती थोडीच आहेस? अरे माता काय आणि माती काय एकच. दोघी कुणाला तरी जन्मच देत असतात ना. माती लता वेली झाडाला आणि माता मुलाला मुलीला. पण मला एक सांग, तुला मुलगा होणार की मुलगी होणार? ते मी कसं सांगणार? मग दामू दादाने पत्रात कसं लिहिलंय की तुला मुलगीच होणार? त्यांना तसं वाटतंय. आणि तुला काय वाटतं? मला ना एकच वाटतं काय? की तू मामा होणार आहेस. म्हणजे माझा मामा होणार? हम्म. कुणाचा मामा? कृष्णाचा. कृष्णाचा. गुड. म्हणजे मी देवाचा मामा होणार? हसतेस का? हं? काय आलंय गं? म्हणजे मी कंस मामा? अगो राजे राजे कुठे बसतेस गोट्या? ये इकडे बस. ये काय? बस. असे बघ गोट्या, आता तिने धावपळ करणे योग्य नव्हे. अरे तिच्या पोटात बाळ वाढते हो. गोट्या, अरे मी आता आजी होणार. ते कळलंय. हा? तुला कसे कळले रे? मगाशी मगाशी ती माता होणार, हा? मी मामा होणार, तू आजी होणार. अरे मिल्या म्हणूनच म्हणते ना की तिने आता धावपळ करायची नाही, पळापळ करायची नाही, जड वस्तू उचलायची नाही. कळले? हा. पण आजी मला सांग, काय? आई काय आणि आजी काय हा. सारख्याच ना? हा, होय. मग तिचं बा तू तुझ्या पोटात वाढव, म्हणजे ती खेळायला मोकळी. गोट्या,